पुण्यातील मंडईचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. चालता चालता सहज लक्ष गेले जुन्या मंडईकडे. मंडईच्या वरती हा विद्यार्थी अवस्थेतला पुतळा या ठिकाणी काय करतोय हा मोठा प्रश्न पडला. पण याचे उत्तर मला अगोदरच माहीत होते. पूर्वी या ठिकाणी मंडईच्या वरती मोठं घड्याळ होतं. येथील सर्व व्यापारी त्यावेळी या घड्याळामध्ये वेळ पाहूनच कामाचे नियोजन ठरवत असे. खरी गंमत तर पुढे आहे. आता या विद्यार्थी पुतळ्याचे येथे काय काम आहे, तर घड्याळामध्ये जेवढे वाजले असतील त्याप्रमाणे तो विद्यार्थी पुढे येऊन ती घंटा वाजवित असे. म्हणजे समजा घड्याळात 4 वाजले तर तो विद्यार्थी पुढे येऊन 4 वेळा घंटा वाजवित असे. हे पाहण्यासाठी बरेच लोक त्यावेळी या चौकात थांबत असे. हे सर्व एक एक तासाने घडत असे. पण सध्या ना राहिले ते घड्याळ, ना राहिली ती मजा. पुतळा आहे, घंटा पण आहे, पण काय करणार? वेळेचे महत्त्व सांगणारे घड्याळ मात्र येथून कधीच गायब झाले आहे.